नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, बीएमसीचे इलेक्शन्स, मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन्स आता खूप आठवड्याभरावर आलेले आहेत. 15 तारखेला मतदान आहे. खूप लोक बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर नोटा या त्या बटनाचा काय अर्थ आहे आपल्याकडे हे आपल्यालाच आपली लायकी कळते. सो ती एक मुलाखत मी बघितली, जवळजवळ पाऊण तासाची ती मुलाखत आहे आणि भाग 2 सुद्धा त्याचा लवकरच येणार आहे. त्यानंतर मुंबई तक या यूट्यूब चॅनलवर असणारं अमित ठाकरे साहेबांचं आणि आदित्य ठाकरे साहेबांची सुद्धा मी मुलाखत बघितली. ठीक आहे, तुमचे मतभेद असतील, तुम्हाला काही काही गोष्टी या पार्टीच्या आवडत असतील, काही काही गोष्टी त्या पार्टीच्या आवडत असतील, काही काही गोष्टी तुम्ही इमोशनल याच्यावर मतदान कराल की बाबा दोन बंधू एकत्र आले आहेत, एका परिवारातले 2 सदस्य एकत्र आले आहेत. बट जे मुद्दे त्यांनी मांडले आहेत दोन्ही मुलाखतींमध्ये ते खूप गंभीर आहेत. त्याचा आपण विचार करणार आहोत की नाही, हाच खरा प्रश्न आहे. म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या मुलाखतीत जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते, महेश मांजरेकर सरांनी सुद्धा हे सांगितलं होतं की विकास सगळं मान्य आहे की चला बाबा विकास होतोय, पण तो विकास कोणासाठी होतोय आणि खरंच या आता विकासाची गरज आहे का मुंबईसारख्या शहराला, ज्याचा आता जो फुगा आहे त्याच्यात समजा 1% हवा इनफ आहे, तर ती 5% झालेली आहे. तर आता त्या विकासांवर एवढं आपण काउंट करायचं का? बरं, जे विकासच्या नावाने तुम्ही बोंबलताय ते बरेचसे योजना ज्या आहेत, ज्या बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत ते शिवसेनेने केलेले आहे. शिवसेना म्हणजे तेव्हाची शिवसेना. मग त्याचं क्रेडिट तुम्ही आता का घेताय? की आपण बरेचसे प्रकल्प हल्ली बघतो की काँग्रेसनी त्यांच्या काळात आणले होते, फक्त त्याचं नाव बदलून आता हीच पार्टी त्याचं कॅरी फॉरवर्ड करते ओव्हरऑल सगळं. सो हे किती मान्य आहे लोकांना मला माहिती नाही. आणि खरंच जेव्हा मुंबई एवढी आता तुडुंब भरलेली आहे की जिकडे 1%च हवा त्या फुग्यात भरणार होती, तिकडे आता 5%, 10% एवढी वाढलेली आहे. ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, एअर क्वालिटी इंडेक्सचा प्रॉब्लेम आहे, बाकीच्या बेसिक सोयी आपल्याला साध्या मिळत नाही आहेत. सो फक्त धर्माच्या आधारावरच आपण हे मतदान करायचंय का? बाहेरच्या आलेल्या लोकांनी स्वतःचा मतदारसंघ जो क्रिएट केलेला आहे त्याच्यावरच ते निवडून येणार का? बरं, अजूनही कुठलीही पार्टी अपार्ट फ्रॉम ठाकरे बंधू असं काही सांगत नाही की मराठी माणूसच, जर आम्ही निवडून आलो तर मराठी माणूसच त्याचा महापौर बनेल, हिंदू महापौर बनेल एवढंच सतत रेटलं जात आहे. किंवा उत्तर भारतीय जास्त निवडून आले तर त्यांचाच महापौर बनेल असं वारंवार सांगण्यात येतंय. तो आणि किंवा जेव्हा तुम्ही शिवसेनेवर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करता, तेव्हा त्याच वेळेला तुम्ही सुद्धा त्यांच्याच बरोबर सहभागी होता, हे कुठेतरी तुम्ही विसरताय का? या गोष्टीची या प्रश्नाची थेट उत्तरं काही आपल्याला मिळत नाहीयेत. म्हणजे परवाच आपल्या मुख्यमंत्र्यांचं मी एक ऐकलं की नाही हे त्यांनी भ्रष्टाचार केलेत आणि मग तुम्ही काय करत होता त्यांच्यावर एवढे राहून? आणि मग आता त्यांच्याच योजनेंचं, त्यांच्याच प्रत्येक प्रकल्पांचं तुम्ही का क्रेडिट घेताय? जर तुम्ही भ्रष्टाचाराला त्यांना सिलेक्ट करताय की यांच्यामुळे हा भ्रष्टाचार झालाय, तर मग हे जे प्रकल्प झालेत ते पण त्यांच्यामुळे झालेत, एवढं मोठं मन का नाही दाखवत आहात? किंवा जे काही 40 नगरसेवक आपलं आमदार खासदार फुटले त्याच्यावर असं म्हटलं जात आहे की 50-50 कोटी एकमेकांना 50-50 कोटी प्रत्येकांना दिले गेले. तर 40 आमदार खासदार त्यांना जर एवढे देत असतील तर 2000 कोटी तुमच्याकडनं आले कुठून? याचं कोणीच उत्तर देत नाहीये. बरं, रस्ते जे काय वारंवार खोदले जात आहेत त्याच्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स आपली बिघडते. प्रत्येकालाच आज सर्दी खोकल्याचा, श्वास घेण्याचा त्रास होतोय, त्याच्यावर कोणी भाष्य करत नाहीये. मतदान कशावर अवलंबून आहे? तर हा हिंदू आहे की हा मुस्लिम आहे? बरं, हिंदू मुस्लिम याचं जर बघायला गेलं तर आत्ता जी सत्तेत जी पार्टी आहे त्यांनी सुद्धा अकोट कुठेतरी MIM बरोबर त्यांनी अलायन्स केलंय. बरं, आपले मुख्यमंत्री सुद्धा बोललेत अल्लाह हाफिज, हे सगळं जय गुजरात हे तर सगळंच झालंय. मतलब एकनाथ शिंदे साहेब सुद्धा बोललेत, उद्धव साहेब सुद्धा बोललेत. सो आता कोणाला काय काउंट करायचं यावर मला कळतच नाही. मतलब मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय की आपण मतदान करूच नाहीये, कारण कोण कुठे काय कसं काय वागतंय काय समजतच नाहीये. बरं, ड्रग्सचा मतलब जेव्हा शाहरुख खानचा मुलगा पकडला गेला होता तेव्हा ड्रग्सचा आणि बॉलिवूडला या पार्टीने जी आता सत्तेत आहे त्यांनी एवढा त्याचा हंगामा केला होता.
पण आत्ता जे ड्रग्सचे एक एक साठे सापडले जात आहेत, मग ते मुंबईत असेल, ठाण्यात असेल, साताऱ्यात असेल, त्याच्याबद्दल कोणीच मीडिया काहीच बोलत नाहीये. तो या आधारावरच तुमचं जे काही पैसे तुम्ही गोळा करताय ते याच आधारावर करताय का? बरं, जेव्हा रेड पडतात तेव्हा त्याच्या मागचा कल्प्रिट कोण आहे हे कोणीही सांगत नाहीये. किंवा मॅनग्रोव्हचा प्रश्न असेल, ज्या पद्धतीने इकडचे एवढे सगळे मॅनग्रोव्ह ज्याच्यामुळे मुंबईचं जे काही समजा कधी सुनामी विनामी आली तर पाणी किंवा ओव्हरऑल जे काही मुंबईत जलकरण होतं, स्विमिंग पूल होतो सॉर्ट ऑफ, पाऊस पडल्यानंतर ते मॅनग्रोव्हमुळे ते सगळं वाचतं. तर त्याचं इकडचे एवढे मॅनग्रोव्ह कापून ते कसे चंद्रपूर का नागपूरला कुठेतरी ते लावणार आहेत त्याच्यावरचा प्रश्न असेल. मुंबईचं अदानीकरण कसं होतं आहे, अदानी यांच्या घशात कसे एक एक जागा टाकल्या जात आहेत त्याच्यावरचा प्रश्न असेल. ड्रग्ज जे काही मुंबईत सापडले ते फक्त अदानी यांच्या पोर्टातनंच कसे आले आणि त्याचं कसंच कुठलाही पत्रकार त्याची दखल घेत नाही आहे, याच्यावरच्या प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं ओव्हरऑल हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. बाकीच्यांचं सोडा, मी माझा पर्सनल अनुभव तुम्हाला सांगतो की आत्ता मी पहिल्यांदा आयुष्यात भाऊच्या धक्क्यावर गेलो होतो मासे खरेदी करण्यासाठी. तर तिकडे एक आपल्या कोळीणबाई आम्हाला भेटल्या. त्यांना मी विचारलं, ताई इकडे कुठे बसतात हे सगळे? तर ती मावशी मला बोलली, अरे राजा हे सगळे तिकडे बसतात, आता ही जागा त्या राक्षसाच्या घशात गेली आहे ना. तर मला आधी काही कळलं नाही. पहाटे 5 वाजता का 6 वाजता आम्ही पोचलो असू तिकडे. तर मी बोललो, कोण राक्षस? तो अदानी लेकाचा, असं तिने एकदम तिच्या कोळणीच्या किंवा आगरी लोकांच्या भाषेत जी काय शिवी असेल ती घातली होती. तो ते मला खूप वाईट वाटलं या सगळ्या गोष्टींचं की किंवा ओव्हरऑल त्या 2 मुलाखतींमध्ये मतलब अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुद्धा आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या मुलाखतीत सुद्धा की कसं आपल्याला आपल्या खाण्यावरून जागा नाकारली जाते. आता की या बिल्डिंगमध्ये तुम्हाला स्थान नाही आहे. आता याच्यावर दुमत असू शकतं, बट जे प्रश्न विचारतायत त्यांनासुद्धा मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्हाला मराठी लोकांचा आत्ता पुळका येतोय तर तेव्हा तुम्ही सुद्धा सत्तेत होतात ना. मग तुम्ही आवाज का नाही उठवलात मराठी माणसासाठी? की जेव्हा तुम्हाला वाटतं की ही जी सेना आहे ती फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या जीवावर उडते आहे, पण तरीसुद्धा यांनी मराठी माणसाच्या हक्काचे प्रश्न मांडले नाहीत किंवा मराठी माणसाला जिकडे बाहेर हाकलण्यात येते तिकडे तुम्ही त्यांच्या बाजूने उभा का नाही राहिलात? म्हणजे ही एकमेव संघटना अशी असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला पण ती नव्हती. भारत आपला हिंदुस्थान जेव्हा स्वतंत्र होत होता तेव्हासुद्धा कुठल्याही चळवळीत तशी ती नव्हती. पण आता सत्ता आल्यानंतर आम्हीच सगळं केलं आहे हे छातीठोकपणे खोट्या बोलणारी म्हणा किंवा आता काय, जास्त इतिहास कदाचित तुम्हाला माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त. सो एक लहान भाऊ म्हणून मला तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही या मताशी असहमत असाल तर. मिठागर कसं अदानी यांना देण्यात आलं, आरे फॉरेस्टमधलं अख्खं जिकडे मुंबईकरांनी ॲक्च्युली प्रोटेस्ट केलं होतं की हे जंगल वाचवा, ते आपल्याला कसं फाट्यावर मारण्यात आलं. अरावली जंगल्स जे नॉर्थमध्ये सध्या खूप मोठं तिकडे प्रोटेस्ट चालू आहे, पण तो कसा फाट्यावर मारण्यात आला. MP का इंदोरमध्ये ड्रेनेज खालीच का नाही, पिण्याच्या पाईपाच्या वर त्याने ड्रेनेजचं काहीतरी पाईप टाकली, त्याच्यामुळे 10 लोक मेली. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आले तेव्हा तिकडचा सत्ताधारी नेता असं बोलतो, अरे काही घंटा फरक पडला यांनी, किंवा कुठेतरी MP UP का नॉर्थलाच कुठेतरी उंदरांनी चावून त्या लहान मुलांना मारलं. याच्यावर कोणीही काहीही बोलत नाही आणि लोकांना काय फरक पडतोय का नाही मला तेच समजत नाही आहे. म्हणजे प्रश्न फक्त एकाच लोकांना का विचारले जातात. म्हणजे राजसाहेब ठाकरेंचं ते एक मुलाखतीत, त्याच मुलाखतीमध्ये मला एक प्रश्न एक उत्तर खूप आवडलं की त्रास झाल्यावरच मराठी माणूस आमच्याकडे येणार का? मतदान करायला कुठे जाणार? मग ज्यांना मतदान केलं त्यांना प्रश्न का नाही विचारत हे मराठी माणूस? सो हे सगळे मुद्दे डोक्यात ठेवून यावेळेचं मतदान करा. तुम्हाला तुमचं ओपिनियन असण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला जर वाटतंय की हे मला ग्रेट वाटतोय तर मग त्याला वोट करा, पण नंतर कंप्लेंट करू नका की आपला हक्क गेला कुठे मराठी माणसाचा. किंवा जर तुम्हाला हे बंधू योग्य वाटत आहेत तर जसं त्यांचा तो कॅन्डिडेट मे बी एवढा तुम्हाला माहिती नसेल, पण जसं त्या सत्ताधारी पार्टीला तुम्ही त्यांचा एक चेहरा बघूनच वोट करताय, बाकीचे त्यांचे कॅन्डिडेट्स काय आहेत हे तुम्हाला माहिती नसून सुद्धा एका चेहऱ्याकडे बघून तुम्ही वोट करताय, तसं एकदा का होईना या 2 बंधूंकडे वोट करून बघा. तसंही पुढच्याला 5 वर्ष आहेतच आपल्याकडे,
परत आपलं वोटिंग हे एक्सप्रेस करायला. कारण आपलं काही नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका याच्यासारखी आपली स्थिती व्हावी हे काही माझं अजिबात म्हणणं नाही आहे. तेवढे आता आपण सोशल मीडिया सोडून व्यक्त तरी होतो का, आय डाऊट. जी आत्ताची पिढी आहे ती, इन्क्लुडिंग मायसेल्फ. सो आपण रस्त्यावर किती उतरू आणि कायदा किती हातात घेऊ, आणि तो घेऊ पण नाही आहे, पण ती वेळ येऊ पण नाही आहे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अमित ठाकरे यांचं ते पण उत्तर मला आवडलं, जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की इतके वर्ष तुम्ही सगळे सत्तेत होतात, म्हणजे सेना आणि मनसे फुटण्याआधी, तर तुमची अमुक अमुक घरं झाली, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. त्याच्यावर अमितजींचं असं म्हणणं होतं की आम्ही जे केलं आहे ते सत्तेच्या बाहेर राहून केलं आहे. आमचा स्वतःचा एक स्वतंत्र व्यवसाय असू शकतो की नाही की ज्याच्यामुळे आमचं घर चालतं. तर आता जी लोक सत्तेत आहेत त्यांची घरं, त्यांची कार्यालयं कुठे कुठे आहेत, किती किती ती पसरलेली आहेत, हे सुद्धा एकदा बघा जाऊन. सो या गोष्टी मला समजत नाही आहेत. अजित पवार साहेब जे आता स्वतः उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री सुद्धा आहेत, जर मी चुकत नसेल तर, जर काय चुकलं असेल तर माफ करा, तेच त्यांच्याबरोबर ते आता उपमुख्यमंत्री झाले आहेत, तेच त्यांच्यावरच आता भ्रष्टाचाराचे आरोप करतात. कुत्र्यांच्या नसबंदीपासून सगळं हे सगळं फुल, म्हणजे ज्या महाराष्ट्राला एक आदर्श म्हणून अख्ख्या देशात पाहिलं जायचं असं आम्हाला तरी सांगण्यात आलंय. खरं खोटं माहिती नाही मला की खरंच पाहिलं जातं का, किंवा ज्या महाराष्ट्रात आता हे तर कोणीच अमान्य करणार नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसारखे ज्याचा आदर्श ठेवून अनेक लोक, अनेक सेना, अनेक जे स्वतःचं राजकीय पोळी त्याच्यावर भासतायत ते त्यांचा आदर्श वापरतायत. बट हे आदर्श वापरणारे लोक, किंवा आत्ता ज्यांनी शिवाजी महाराजांना दत्तक घेतलंय कारण त्यांच्याशिवाय मतदान होणार नाही हे त्यांना माहिती आहे, तेच लोक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाहेबांचा पुतळा आहे आणि महात्मा फुले साहेबांचा पुतळा आहे, त्यांच्यासमोर बायका नाचवत आहेत आणि त्याला आपली तरुण पिढी त्यांच्यासमोर काय आदर्श ठेवण्यात येतोय मला माहिती नाही, ते त्याच्या टाळ्या, शिट्ट्या आणि सगळं वाजवत आहेत. हे सगळं तुम्हाला पटतंय का? सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरा विचार करायला लागतील. काय चाललंय मला ऍक्च्युली कळत नाही की कोणाला मतदान करावं, कोणाला मतदान करू नये, करावं की नाही. बिनविरोध जे येत आहेत ते बिनविरोध कुठल्या याच्यावर बेसिसवर येत आहेत, मग नोटाला आपल्याकडे काही महत्व आहे का, याचं सुद्धा कोणाकडे काही उत्तर नाहीये. असं कसं तुम्ही बिनविरोध आणू शकता? सगळं एकदम घाण गलिच्छ झालंय. मतलब इतकं गलिच्छ राजकारण मी आधी कधी खरंच ऐकलं नव्हतं कोणाकडनं. किंवा पार्टी बदलणं, हे ते एकमेकांचे नगरसेवक फोडणं, आमदार फोडणं, खासदार फोडणं, हे काय जुनी गोष्ट आहे, काय नवीन नाहीये. बट प्रत्येकाला ज्याच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे घाणेडे आरोप करताय, नाही 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 म्हणून जे तुम्ही बोंबलताय, त्यांनाच तुम्ही सत्तेत घेऊन बसताय आणि त्यांना तुम्ही क्लीन चिट देताय आणि ते लोकांना पटतंय. नाशिकच्या मुद्द्यावर अमित ठाकरे साहेबांनी खूप चांगलं भाषण केलं होतं त्या मुंबई तकच्या इंटरव्ह्यूमध्ये. या दोन्ही इंटरव्ह्यूजचे लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. सो टोटल सांगण्याचं असं आहे की मतदाराला काही किंमत नाहीये, कोण कोणाबरोबर जात आहे, कोण कोणाबरोबर जात नाहीये, सगळे स्वतःची राजकीय पोळी भासतायत, राजकीय भाकरी भासतायत, जे काय त्याला म्हणत असाल ते. बट घाण झालेलं आहे आणि मी तर खूप कन्फ्युज्ड आहे की बाबा कोणाला मतदान करू. आज मी ज्याला मतदान करतोय तो आत्ता ज्या पार्टी बरोबर आहे, उद्या रिझल्ट आल्यानंतर तो त्याच पार्टीवर राहणार आहे की नाही याची सुद्धा काही शाश्वती नाहीये. सो ओव्हरऑल माझा जो काही हा, एक तर हे दोन्ही इंटरव्ह्यूज बघा, हे दोन इंटरव्ह्यू बघितल्यानंतर तुम्हाला कोणाचं काय पटतंय हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि ऍटलिस्ट आपल्याला जो माणूस योग्य वाटतोय किंवा जो त्या पार्टीचा नेता योग्य वाटतोय त्याला मतदान करायचं की नाही हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा की माझ्यासारखे अनेक लोक असतील जे संभ्रमात असतील की काय चाललंय, आपण काय समजतच नाहीये. सो ऍटलिस्ट तुमच्या माध्यमातून जे ऍक्च्युली मतदान करणार आहे, ज्यांना ऍक्च्युली लोकशाहीमध्ये काहीतरी वाव आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं तरी होतं, आता ते किती उरलंय मला माहिती नाही. बट आपल्या लोकांनी जे अशा कन्फ्यूज स्थितीमध्ये आहेत त्यांनी काय करावं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.